रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण एकाच व्हिडिओत म्हणजे अगदी 5 मिनिटात मी तुम्हाला शॉर्ट स्लीव तसंच लॉंग स्लीव अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बाही डिझाईन दाखवणार आहे। खूप सुंदर असा आपला आजचा हा व्हिडिओ आहे। छोटासाच आहे, पूर्ण बघा म्हणजे कळेल। तर इथं बघा, रेग्युलरची जी स्लीव असते ना, शॉर्ट स्लीव, ती मी कटिंग करून घेतलेली आहे पेपरवर। आणि ती स्लीव इथं आपण अस्तरवर ठेवत बरोबर अशी क्रॉस केलेली आहे की 2 इंचाचा गॅप इथं आपल्याला घ्यायचा आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने क्रॉस करून ठेवत मी तिथं मार्किंग करून घेते आणि पुढे काय चेंजेस करायचे ते दाखवते। तर आता इथं बघा, बाहीच्या वर बरोबर 3 इंचावर पॉईंट लावायचा आहे आणि हा जो आकार आहे ना बाहीचा, तो बरोबर 3 पर्यंत असा मॅच करायचा आहे। तर ही थोडी आपण वेगळ्या पद्धतीने बाही इथं ड्रॉ करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, इथं 2 इंचाचा गॅप आणि वर 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर आता मार्किंग केल्याप्रमाणे बाही मी कटिंग करून घेते। सेम पद्धतीने मी दोन्ही बाह्या कटिंग करून मेन फॅब्रिकवर कटिंग करून याला स्टिच करून घेते। तर पूर्णपणे आपण बाही जी आहे ती खालच्या बाजूने अल्टर करत व्यवस्थित अशी मेन कापडला स्टिच करून घेतली। एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे। सेम पद्धतीने दोन्ही बाह्या तयार झाल्या। इथं आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबर आपण जेवढं जास्तीचं घेतलेलं आहे ना, तेवढ्यावर आपण इथं कट लावणार। म्हणजे आता इथं आपण 3 इंच जास्ती घेतलेलं आहे वर, तर सेंटरपासून बरोबर 3 वर कट लावलेला आहे। आणि म्हणजे कट कसं लावायचं, तुम्ही कट लावा किंवा चॉकने मार्किंग करा प्लेट्स घेण्यासाठी। तर आता ह्या ज्या प्लेट्स आहेत ते तुम्ही बघू शकता, एकदम छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत। मोजून 3 ते 4 प्लेट्स तुमच्या एक बाजूला येणार आहेत। तसंच दुसऱ्या बाजूला देखील। किती सुंदर पप तयार झालेला आहे ना। शॉर्ट स्लीवमध्ये हा जो पप आहे तो खूप सुंदर असा वाटतो आणि जो आपला खाली क्रॉस झालेला होता तो बरोबर सरळ असा पार्ट इथं झालेला आहे। तर एकदम झटकेपट अशी सोपी अशी तुम्हाला मी बाही डिझाईन इथं दाखवलेली आहे कमीत कमी वेळेमध्ये। आता इथं बघा, दुसरी आता ही आपण लॉंग स्लीव बनवणार आहेत। एल्बोपर्यंत स्लीवची मी तुम्हाला इथं डिझाईन दाखवते, फक्त डिझाईन। तर 7 इंच उंचीला मी कापड घेतलेलं आहे आणि रुंदी बघायला जाणार तर बरोबर साडीचा पणा जेवढा असतो ना, तेवढं पूर्ण साडी पण्याची आपली 7 इंचाची लांबलचक पट्टी इथं कट केलेली आहे। त्यामध्ये 2 पट्ट्या तयार झाल्या। त्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला ट्रेंडिंग स्लीवची इथं दाखवते की प्लेट्स तुम्हाला घ्यायला जमत नाही ना, एकाच जागेवर प्लेट्स कशा घ्यायच्या याची एकदम सोपी पद्धत इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर ह्या एक दिशेने आपण बरोबर 5 प्लेट्स घेतल्या, लगेच 6वी प्लेट आपण त्या दिशेला फोल्ड करत म्हणजे समोरासमोर आपल्या प्लेटांची दिशा यायला हवी, लक्षात घ्यायचं। दोन्ही बाजूच्या प्लेट्स सारख्या असायला हव्या। म्हणजे 5 घेतो तर 5 इकडे 5 तिकडे, 6 घेतो तर 6 इकडे 6 तिकडे। आणि तुम्ही बघणार की आता दुसऱ्या बाजूने आपण प्लेट्स कशा मॅच करून घेतल्या। अगदी एकदम सोपं आपल्याला होत असतं। ज्या मैत्रिणींना प्लेट्स जमा करता येत नाही किंवा अशा मॅच करता येत नाही एकाच जागेवर, एकावर एक प्लेट तुम्हाला घ्यायला खूप अवघड वाटतं, त्यांनी ही ट्रिक नक्कीच यूज करा। आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओत मी तुम्हाला 2 बाही डिझाईन दाखवलेल्या आहेत। आजचा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।